26 मेला सोमवती अमावस्या आहे, म्हणजे ज्येष्ठ अमावस्या. आता ह्याचा काळ जो सुरू होतोय तो 26 तारखेला दुपारी सुरू होतोय आणि 27 तारखेला अमावस्या संपते. आणि या काळामध्ये शनी जयंती सुद्धा आहे. आता शनी जयंती असं म्हटलं जातं की सूर्योदयानंतर जी तिथी असते त्याला महत्त्व फार असतं. त्यामुळे शनी जयंती आपण 27 तारखेला साजरी करणार आहोत. पण सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी असणारी अमावस्या, काही उपाय आपण सोमवारी सुद्धा करू शकतो. मग नेमकं काय करायचं तर एक लक्षात ठेवा की सोमवारच्या दिवशी म्हणजे 26 तारखेच्या दिवशी आपण नक्कीच महादेवांची पूजा करायची. ओम नमः शिवायचा तुम्ही जप करू शकता 108 वेळा. महादेवाच्या मंदिरात जाऊ शकता. त्याचबरोबर तिथे अभिषेक करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तिथे जर जवळपास झाड असेल, पिंपळाचं झाड असेल तर नक्कीच तुम्ही पिंपळाच्या झाडाला दिवा लावू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना जमत नसेल त्यांनी नक्कीच आपल्या घरामध्ये जेव्हा तुम्ही पूजा करता संध्याकाळच्या वेळेला तेव्हा तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्ही 4 मुखी दिवा लावू शकता. आणि त्याचबरोबर घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम ललिता सहस्त्रनाम लक्ष्मीसाठी तुम्ही नक्की ऐका किंवा त्याचं पठण करा. नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आता 27 तारखेला आपल्याला काय करायचं तर 27 तारखेला तिथी म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर पित्रांसाठी तर्पण करणं फार महत्त्वाचं असतं. मग अशा वेळेला तुम्ही सकाळी उठून अंघोळ करू शकता, पित्रांसाठी तर्पण करू शकता. काळे तीळ तुम्ही पाण्यामध्ये टाकून हळद कुंकुम याचं टाकून त्यानंतर तुम्ही तर्पण करा. आणि ओम पित्र देवाय नमः याचा 108 वेळा जप करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि नक्कीच आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतात. त्याचबरोबर शनी जयंती असल्या कारणाने या दिवशी शनिदेवांच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकता. आणि सगळ्यात मोठा मंगळवार मानला गेलेला आहे त्यामुळे त्या दिवशी हनुमान चालिसा, हनुमान देवाची पूजा करणं. स्पेशली ज्या लोकांची 7:30 सुरू आहे, शनी ढय्या सुरू आहे, मग कुठल्या राशी आहेत, कुंभ राशी आहे, मीन राशी आहे, मेष राशी आहे आणि ढय्या सुरू आहे ती धनु राशी आणि सिंह राशी. या लोकांनी तर नक्कीच उपाय करा. त्याचबरोबर जर जमत असेल तर नक्कीच गरिबांना दान पुण्य करा. काही गोष्टी दान पुण्य केल्याने नक्कीच चांगल्या गोष्टी होतात. आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करू शकता, दिवा लावू शकता. या सगळ्या गोष्टीने असं म्हटलं जातं की हे शास्त्रामध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत, खूप महत्त्वाच्या असतात. थोडक्यात पितरांना तर्पण करणे म्हणजे ग्रॅटिट्यूड करणे, त्यांना थँक्यू म्हणणे आणि ग्रॅटिट्यूड करणं हे फार महत्त्वाचं असतं. थँक्यू म्हणणे हे फार महत्त्वाचं असतं. आणि हे जो काळ असतो हा त्यासाठीच असतो जेणेकरून आपण त्यांना आठवतो, त्यांचं स्मरण करतो, त्यांना नमस्कार करतो. म्हणून या तिथींना या गोष्टी करणं फार गरजेचं असतं. तर नक्की करा. शनी चालिसा सुद्धा तुम्ही 27 तारखेला तुम्हाला वेळ मिळत असेल तर ऐका, बोला. 7:30 वाल्यांसाठी तर हा खूप सुवर्ण काळ आहे जेणेकरून तुमच्या ज्या शनी 7:30चे तुम्हाला परिणाम होत असतील त्याचे परिणाम, वाईट परिणाम नक्कीच कमी होतील आणि चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तर नक्की उपाय करा. या गोष्टी केल्याने चांगलेच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. बेस्ट ऑफ लक.